सध्या नवरात्रोत्सवाची धूम जोरात सुरू आहे। यावेळी आपल्या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल ही मंदिर परिसरात तसेच नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शिवसेना प्रणीत नवरात्रोत्सव मंडळ रांजणपाडा चिरनेर येथील तरुणांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 3.5 शक्तिपीठांचा देखावा यावर्षी साकारला आहे। हुतात्म्यांच्या पावनभूमीत सोनपावलांनी आलेल्या 3.5 शक्तिपीठांच्या दर्शनासाठी भाविकांची सध्या अलोट गर्दी होताना दिसत आहे। 3.5 शक्तिपीठांचे मोठे धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, कारण येथे देवीच्या कृपेचा अनुभव येतो आणि भाविकांना देवीशी थेट जोडले गेल्याची भावना येते। नवरात्रीत या शक्तिपीठांमध्ये देवीची विशेष पूजा अर्चा केली जाते, ज्यामुळे भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात। नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून साकारलेल्या 3.5 शक्तिपीठांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने ये जा सुरू आहे। आमच्या मंडळाला स्थापन होऊन आज 36 वर्षे होत आहेत आणि या 36व्या वर्षी सातत्याने मी दरवर्षी नवीन प्रकाराचे देखावे लोकांच्या दृष्टीने करत असतो आणि गेल्या पहिल्या 4 वर्षामध्ये आम्ही 3.5 शक्तिपीठं दाखवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये सिंगल 3.5 शक्तिपीठं केली आणि मग गेल्या वर्षी आमच्या मनामध्ये एक विषय आला की आता आपली 3.5 शक्तिपीठं पूर्ण झालेले आहेत, तर यावर्षी आपण एकत्रित 3.5 शक्तिपीठाचं दर्शन संपूर्ण जनतेला द्यायचं आणि म्हणून हा देखावा आम्ही साकार केलेला आहे। आणि हा करीत असताना आमच्या मनामध्ये ठाम विश्वास आणि या पंचक्रोशीतील लोकांच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे। ज्याप्रमाणे 3.5 शक्तिपीठं सर्वसामान्य जनतेला पावतात, नवसाला पावतात, त्याप्रकारे चिरनेर रांजणपाड्यातली ही दुर्गा माता जो नवस भाविक बोलतात ते नवसाला नक्की पावतात, हा आम्हाला ठाम विश्वास आहे। आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे की माझ्या अशा आकांक्षा या सर्व दुर्गा मातेच्या श्रद्धेने पूर्ण झालेल्या आहेत। देखावा आईचा 3.5 शक्तिपीठ आई, महालक्ष्मी आई, तुळजापूरची आई भवानी, रेणुका आई आणि सप्तशृंगी आई या 3.5 शक्तिपीठ बसवलेले आहेत। संतोष ठाकूर यांनी सगळे म्हणजे शिवसेना प्रणीत मंडळ यांनी सगळ्यांनी सभासदांनी बसवले आहेत। त्याच्यामुळं पहिली 21 आई म्हणजे सगळे देवे झाल्या पूर्ण, त्याच्यामुळे नंतर मग आता 3.5 शक्तिपीठ बसवलं। तुमची नेमकी देवीवरची श्रद्धा नेमकी कशी आहे, काय अनुभव आहे तुमचा? देवीवरची श्रद्धा म्हणजे आई जर काय बोललो तर पूर्ण करते, का आपण नवस बोललो तर काय आपण म्हणजे आपली काय इच्छा असेल ती पूर्ण करते। नवराज्यासाठी अनंत नारंगीकर, उरण, रायगड। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।